नमस्कार मंडळी, मी गोकुळ सुतार जळगावहून आपल्याशी बोलत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आपला आजचा व्हिडिओ हा फक्त कारपेंटर बांधव यांच्यासाठी मी बनवत आहे, जेणेकरून कारपेंटर आणि मालक या दोघांमध्ये जे वाद होत असतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ आज मी बनवत आहे. तर कारपेंटर आणि मालक या दोघांमध्ये भांडण होऊ नये किंवा वाद होऊ नये, त्यासाठी आपल्याला काम ठरवायला जात असताना आणि काम जेव्हा आपण ठरवायला मालक आणि कारपेंटर दोघं जेव्हा बसतो, तेव्हा काम हे कसे ठरवायचे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगत आहे. काम ठरवण्याची पद्धत ही जिल्ह्यानुसार किंवा स्टेटनुसार ही वेगवेगळी असू शकते. पण आज मी व्हिडिओ जळगाव खानदेशमधून बनवत आहे. त्यानुसार जर जळगाव साईड इकडची जळगाव जिल्ह्यामध्ये काम घेण्याची जी पद्धत आहे ती पर्सेंटेजनुसार आहे आणि पर्सेंटेजनुसार काम हे फक्त हे जळगाव जिल्ह्यामध्येच चालते. त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे. जेव्हा आपण साईटवरती काम ठरवायला जातो, तेव्हा मालकाला आपली स्वतःची रेट लिस्ट ही करून द्यायची. आधी रेट लिस्ट म्हणजे जसं जेणेकरून 18 mm, 25 mm, 12 mm ऑल हार्डवेअर ही सर्व आपल्या यादीत पूर्ण कंप्लीट आधी लिहून घ्यायचं. त्यात आपले स्वतःचे रेट भरायचे आणि आपले पर्सेंटेज त्यांना सांगून द्यायचे. जसं की 30%, 35% हे त्या यादीवरतीच लिहून द्यायचं आणि मालकाला स्पष्ट सांगायचं की तुम्ही मटेरियल हे कुठूनही परचेस करा. ते मटेरियल तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठूनही आणा, कोणत्याही रेटला आणा. आम्हाला फक्त आम्ही जी रेट लिस्ट आज तुम्हाला लिहून देतो आहे, त्यानुसारच आमची शेवटी जी मजुरी ती कॅल्क्युलेट आम्ही करू, असं स्पष्टपणे मालकाला सांगायचं आहे तुम्हाला. जेणेकरून शेवटी कोणत्याही प्रकारचं तुमच्या मनात किंवा त्यांच्या मनात असं व्हायला नको की तुम्ही लेबर चार्जेस जास्त घेताय, किंवा तुमच्या मनात असं व्हायला नको कारपेंटरच्या की मालकाने ही यादी कमी करून आणलेली किंवा याच्यात प्राईस कमी करून टाकलेली आहे. हा वाद तुमच्यात व्हायला नको, म्हणून तुम्ही स्वतःची कारपेंटरने ही स्वतःची रेट लिस्ट इथे बनवायची आहे आणि त्या रेट लिस्टनुसारच हे काम मालकाला सांगायचं आहे की तुम्ही काहीही करा, आपला जो हिशोब होणार आहे तो ह्या रेट लिस्टनुसार लागेल. आणि ही रेट लिस्टच मी तुम्हाला व्यवस्थित आता इथे करून देत आहे आणि त्या रेट लिस्टनुसार आपण शेवटी हिशोब करणार आहे, जेणेकरून तुमचा शेवटी वाद होणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर नक्की करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला जर काही अडचणी असतील काम ठरवण्याच्या, तर त्या तुम्ही मला नक्की सांगू शकता. त्यावरती मी सॉल्युशन माझ्या पद्धतीने मी काढू शकतो, किंवा तुम्हाला जर काही नवीन आयडियाज असतील तर त्या तुम्ही मला शेअर करू शकता. नमस्कार.